नमस्कार रसिक हो. कसा चाललाय फेब्रुवारी महिना? 7 फेब्रुवारी लक्षात असेलच ना. गुलाब दिले असतील आणि त्यानंतर तर काय, कधी चॉकलेट दिली असतील, टेडी बेअर दिले असतील. 14 फेब्रुवारी तर नक्कीच विसरला नसाल. 21 फेब्रुवारीला काय असतं लक्षात आहे का? नुकताच 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन साजरा झाला. बांगलादेशामध्ये बंगाली भाषेच्या अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी जे हौतात्म्य दिलं गेलं त्या बलिदानाच्या स्मृत्यर्थ 17 नोव्हेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्रांमध्ये युनेस्कोने जागतिक मातृभाषा दिनाची घोषणा केली. या दिवसाला मान्यता दिली. तेव्हापासून आजतागायत 21 फेब्रुवारीला आपण जागतिक मातृभाषा दिन साजरा करतो. आपण फक्त दिन साजरे करतोय, आपण आपली मातृभाषा जपतोय का? सध्या जगामध्ये 7 ते 7,25,000 भाषा अस्तित्वात आहेत. या शतकाच्या अखेरीस यातल्या जेमतेम 50-60% भाषा अस्तित्वात असतील किंवा याहीपेक्षा अधिक प्रमाणात भाषा नामशेष होतील. 96% भाषा या फक्त 3% लोकांकडून बोलल्या जात आहेत आणि बाकीच्या 97% लोकांकडून 4% भाषा फक्त बोलल्या जात आहेत. या ज्या 4% भाषा आहेत त्यांना शिक्षणामध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये स्थान आहे. आपली मराठी असेल, आपली जी कुठली मातृभाषा असेल, तिला या शिक्षण व्यवहारात, उच्च शिक्षणामध्ये स्थान आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण युनेस्कोच्या अहवालानुसार सध्या 40% लोक आहेत या जगामध्ये, त्यांना जी भाषा समजते किंवा बोलता येते त्याच्यामध्ये त्यांना शिक्षणच मिळत नाही आहे. आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला शिक्षण मिळवता येणं हा आपला नैसर्गिक अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे आणि यासाठी आपल्या मातृभाषा जपायची गरज आहे. जे लोक मराठी आहेत त्यांना बहिणाबाईंच्या या ओळी नक्कीच आठवत असतील. माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. आपली मायबोली, आपली मातृभाषा ही आपल्याला ओळख देते, अस्तित्व देते, अभिव्यक्तीचं सामर्थ्य देते, स्वप्न देते, स्वप्न वास्तवात आणण्याची ताकद देते. आपापल्या मातृभाषा जपणं म्हणजे आपलंच हे सगळं सामर्थ्य जपणं. जागतिक मातृभाषा दिनाच्या अक्षरधर्मी परिवारातर्फे, गोधडी यूट्यूब वाहिनीतर्फे सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आपापल्या मातृभाषा जपूया.